वेळ न घेता आपण पुन्हा एकदा मैदानावर जाऊया। आपण पाहतोय अनुभवतोय भाजप चषक 2026 ची स्पर्धा। नाट्य संघांची ग्रंथिका जुळले। एका बाजूने गोवन स्ट्रायकर गोवा संघ प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल, तर क्षेत्ररक्षणामध्ये राजू खान वामन 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षण केलं जातं या ठिकाणी राजू खान वामन 11 संघाकडून नाणेफेक जिंकले, त्यानंतर निवडलंय प्रथमतः क्षेत्ररक्षण आमंत्रित केलंय प्रतिस्पर्धी गोवन स्ट्रायकर संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आणि बक्षीस देखील मोठं आलंय या ठिकाणी खेळाडूंसाठी। गोलंदाजानं जर विकेट मिळवली तर 3000 रुपयांचं बक्षीस प्रत्येक विकेटसाठी, हॅट्रिकसाठी 5000 रुपयांचं बक्षीस येतंय आणि गोलंदाजानं जर मेडन ओव्हर फेकली तर तब्बल 10000 रुपयांचं बक्षीस त्या गोलंदाजाला। दोन्ही खेळांचे अतिरिक्त खेळाडू 12th मॅन तर लगेचच कमेंट्री बॉक्स मध्ये या। दोन्ही संघांचे 12th मॅन नाही आहेत। सामन्याला सुरुवात होते, पंचांचा इशारा निघालाय, सामना सुरू झालायचा। गोलंदाजी मार्गवरती रोहित आपल्याला पाहायला मिळतील, तर स्ट्राइक एंड वरती गोवन स्ट्रायकर गोवन संघाकडून साहिल आरोलकर आणि नॉन स्ट्राइक एंड वरती पुनाजी कलंगुटकर हे दोन खेळाडू। दोन बलाढ्य संघांची ग्रंथिका जुळते, निमित्त ठरते। रॉयल किंगच्या वतीने आयोजित ही भाजप चषक 2026 ची स्पर्धा, तिसरा क्वार्टर फायनलचा हा सामना आणि पहिला चेंडू रोहितचा। पहिला चेंडू ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, जरूर क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती, चांगला फील्ड पाहायला मिळालाय। कुठची जास्त धाव न खर्च घालता केवळ एकेरी सिंगल बहाल केले प्रतिस्पर्धी संघाला आणि या एका धावेनं सांघिक आणि वैयक्तिक खातं अगदी पहिल्या चेंडूवरती खोलत असताना थोडासा दबाव बाजूला केलाय फलंदाजानं। ज्यावेळी डावाच्या इनिंगला सुरुवात होते, पहिला चेंडू फेस करतो फलंदाज, नक्कीच काहीसा दबाव असतो फलंदाजावरती, सोबतच दबाव देखील असतो गोलंदाजावरती आणि तो दबाव हटवलाय। एक धाव पूर्ण केले साहिलने, स्ट्राइक सुपूर्त केले पुनाजी यांच्याकडे आणि नॉन स्ट्राइक इन वरती साहिल, गोलंदाजी मार्कवरती रोहित पुन्हा एकदा। यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटचा फ्लो सुरेख पाहायला मिळाला आहे खरा, परंतु बॅटचा चेंडूचा तेवढा संपर्क नव्हता। अगदी पहिली धाव वेगानं पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न उद्भवलाय मैदानावरती आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल तोपर्यंत अगदी सहजासहजी दुसरी धाव ही देखील पूर्ण पाहायला मिळते। ताकद दाखवताना हे दोनही खेळाडू, एकंदरीत जर गोवन स्ट्रायकर संघाचा विचार केला, गोवा राज्यातील सर्व खेळाडू पाहायला मिळत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजा नाटेकर हा खेळाडू या संघात पाहायला मिळतोय आणि प्रतिस्पर्धी संघ या संघात दर्जेदार खेळाडूंचा भरणा हा देखील पाहायला मिळतोय। यावेळेस हा चेंडू वेगवान पाहायला मिळाला आहे खरा, फलंदाजाला या चेंडूनं बीट केलंय, फलंदाजानं चेंडू सोडलाय। पंचांवरती नजरा ठेवा, काय घडलं या मैदानावरती। यस, डोक्याचा वापर, डोक्यावरती उलटे पाय आणि त्यानंतर वाईडचा इशारा, ही खासियत आहे या पंचांची, म्हणूनच पंचांना आणलंय या मैदानावरती खास आणि ही खासियत पाहायला मिळते। धाव तर मिळाले, पायीचा इशारा देखील पंचांकडून निघालाय आणि एकंदरीत धावसंख्या 5 या आकड्यावरती पाहायला मिळते। यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू बॅटवरती आलाय, कट करण्याचा प्रयत्न झालाय, जरूर फटका ऑफसाइडच्या दिशेनं, अजून एक धाव ही नक्कीच पूर्ण पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं दोन्ही सलामीवीर बॅटर आहेत, आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाणारे, दोघांची ख्यातिकीर्ती आक्रमण करण्यासाठी, परंतु या षटकात मात्र रोहितनं आतापर्यंत चांगला स्पेल टाकलाय, चांगली गोलंदाजी केली। पहिल्या षटकात मोठ्या फटक्यांना थांबवलंय रोहितनं, प्रतिस्पर्धी संघाला केवळ आतापर्यंत दिल्यात त्या 6 धावा या मैदानावरती। थोडीशी अवांतर देखील गोलंदाजी राहिली खरी, परंतु चांगला स्पेल टाकत असताना चांगले चेंडू फेकलायत रोहितने।
यावेळेस आडव्या बॅटने पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय, थोडासा आकुटप्याचा चेंडू मिळाला आहे खरा, परंतु चेंडूचा प्रवास बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन आणि त्या ठिकाणी मिळाले केवळ एकच धाव. काय घडतंय या मैदानावरती, फटका तर निघालाय, चेंडूचा प्रवास डिक्लेअर झोन मध्ये देखील पाहायला मिळतोय आणि नक्कीच बेल्स बहुधा पडले. फलंदाज हिट विकेट झाला आहे की काय हे चेक करावं लागतंय. यस, पंचांकडून रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी केली जाते. पंच पाहतील, पंच चेक करतील आणि नक्कीच विकेटसाठी जे प्राइज विकेट होती ना, 3000 रुपयांचं बक्षीस देखील लागलं होतं आणि गोलंदाज त्या बक्षिसाचा मानकरी ठरलाय काय या मैदानावरती हे पाहणं गरजेचं ठरतंय. नक्कीच उत्सुकता वाढलेली आहे, कारण एका विकेटसाठी 3000 रुपयांचं बक्षीस हे लागलं या मैदानावरती. एका दिवसाची एका खेळाडूची जर मॅच बी पाहिली ना तर 3,000 रुपये आहे आणि एका विकेटसाठीच केवळ 3000 रुपये मिळत आहेत. यस, 3000 रुपयांचा मानकरी ठरलाय गोलंदाज. फलंदाज साहिल आरोलकर बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळतोय. हिट विकेटचा शिकार झालाय, थोडासा दुर्भाग्यशाली राहतोय. पहिली संधी, पहिली विकेट आणि पहिला गडी गारद. डीजे धन्यवाद डीजे. फलंदाज बाद झाला, पहिलाच धक्का बसला या ठिकाणी साहिलच्या रूपामध्ये आणि त्यानंतर न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जॉनी यस पप्पा जॉनी फर्नांडिस मैदानावरती असतील या ठिकाणी. डाव्या हाताचा एक शैलीदार फलंदाज, एका गोवन स्ट्रायकर गोवा संघ आपण पाहतोय. या संघामध्ये जॉनीला मैदानात आणलं जात आहे वन डाऊनच्या रूपामध्ये, कारण पहिल्या षटकात विकेट मिळालाय, तो दबाव बनलाय. तो दबाव हटवण्यासाठी, थोडंसं आक्रमण चढवण्यासाठी या ठिकाणी जॉनीला बोलवलंय मैदानावरती. स्ट्राईक एंडवरती जॉनी, नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज पुनाजी कलगुटकर. गोलंदाजी मार्कवरती रोहित. पहिल्या षटकात चांगली कामगिरी केली जाते. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. चार चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट रोहित या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पंचांची डाव्या बाजूने गोलंदाजी करत असणारा रोहितनं चांगली गोलंदाजी केले आणि त्यानंतर जॉनी. पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका निघालाय. नो मॅच लँड मध्ये चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे काहीसा दूर राहिलाय आणि तोपर्यंत पाहता पाहता चेंडू जातोय सीमारेषा पार. रॉयल किंग खणखणीत चौक प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना, गोलंदाजाला, क्षेत्ररक्षकाला, कर्णधाराला विचारमंथन करायला परावृत्त करणारा तो चौकार पाहायला मिळतोय. कारण आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार मारल्यानंतर समोरचे खेळाडू क्षेत्ररक्षक चौकलने पाहायला मिळत आहेत. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला रोखायचं आहे, थांबवायचं आहे त्याला मोठ्या फटक्यांपासून, हा इरादा मनामध्ये आहे आणि त्यासाठी एक रणनीती आखली जाते. क्षेत्ररक्षण ठीकठाक केलं जात आहे आणि पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावसंख्या बनले ते 10 धावा. शेवटचा चेंडू तोणी पुढे सरसावलाय, फुटवर्कचा वापर केलाय, कट करण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर्समध्ये शॉटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय, म्हणूनच मिळाले ते मात्र एकच धाव. षटक झालंय समाप्त आणि सरते शेवटी एका गड्याच्या मोबदल्यात एक षटकाच्या समाप्ती अखेर 11 धावा ही धावसंख्या आपल्याला धावसंख्येत पाहायला मिळते. डीजे
या मैदानावरती पहिला षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर क्षेत्ररक्षणात खूप मोठा बदलाव केला जातोय. तब्बल 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आणले जात आहेत. त्या मैदानावरती पहिलं षटक जे राहिलं होतं अनिवार्य पॉवर प्ले, केवळ 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर होते आणि त्यानंतर आता मात्र फील्ड हे फैलावलं जात आहे. नक्कीच सिंगल्सवरती भर मोठे फटके देखील पाहायला मिळतील, कारण षटक हे दुसऱ्या क्रमांकाचं पाहायला मिळते. गोलंदाज देखील सागर पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. डाव्या हाताच्या फलंदाजाला जर पाहिलं तर ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक तैनात केले जात आहेत. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असतील, ज्यामध्ये कावू कॉर्नरच्या दिशेने 1 खेळाडू आहे, मिड विकेटच्या दिशेने 1 खेळाडू, हे 2 खेळाडू डीपमध्ये तैनात केल्यानंतर फील्ड प्लेसमेंट मध्ये वारंवार बदल. फील्ड प्लेसमेंट बदललंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सागर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. एक चांगलं षटक हाताळावं, प्रतिस्पर्धी संघाला रोखावं, हा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑन साईडला प्रोटेक्शन दिलं जातं, एक मजबूत क्षेत्ररक्षणाची फळी त्या ठिकाणी सजवली जाते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून, आणि प्रतिस्पर्धी गोवन स्ट्रायकर संघाला दबावात आणण्याचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी खेळाडू आणि फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर तैनात केल्यानंतर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा, यावेळेस एका वेगळ्या शैलीनं चेंडू फेकला जातोय. टप्पा पडल्यानंतर उसळी पाहायला मिळाले, एक अनियमित बाउन्स पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला चकवा पाहायला मिळालाय. बॅट तर वेगानं फिरते, परंतु बॅटचा बॉलचा कुठचाही संपर्क न होता हा बॉल अतिशय वेगानं डॉटच्या स्वरूपामध्ये समाप्त होतोय आणि त्यानंतर धावसंख्या ही 11 या धावसंख्येवरती. यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा फलंदाज जॉनीसाठी, सलगचा दुसरा चेंडू, स्विंग अँड मिस पाहायला मिळत आहे. ॲक्शन बघितली ना तर नक्कीच थोडासा गोंधळतोय त्या ठिकाणी फलंदाज. विचार करावा लागतोय फलंदाजाला, हात कशा प्रकारे फिरतोय या ठिकाणी गोलंदाजाचा, कुठच्या टप्प्यावरती कधी उडी घेत असताना बॉल डिलिव्हर केला जाईल, हा नक्कीच थोडंसं विचार मंथन करायला लावणारी गोलंदाजी चकवून ठेवते, बीट करते फलंदाज जॉनी याला. यावेळेस हा चांगला चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. ऑफसाईडच्या दिशेनं ड्राईव्हचा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु बॅटची आतील कड घेतल्यानंतर पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज जॉनी. सलगचे 3 चेंडू डॉट पाहायला मिळालेत. बक्षीस देखील लागलं या ठिकाणी. मेडन षटक फेकलं तर तब्बल 10,000 रुपयांचं बक्षीस आहे या ठिकाणी. राजू खान यांच्या माध्यमातून या बक्षिसाचा मानकरी गोलंदाज होईल का, फलंदाजाची प्राइज विकेट मिळवेल का, पाहूया. यावेळेस पुढे सरसवलाय फलंदाज, फुटवर्कचा वापर केलाय, फटका हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक आला चेंडूच्या पाठी. 1 2 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना चांगलं फील्ड पाहायला मिळतंय. खरं 2 धावा नक्कीच्या पूर्ण पाहायला मिळाल्या. 3री धाव घेण्याचा प्रयत्न देखील होता जॉनी यांच्याकडून, परंतु ती संभाव्य 3री धाव या ठिकाणी रोखली जाते क्षेत्ररक्षणाच्या फळीकडून. मात्र केवळ खर्ची घातलाय 2च धावा आणि या 2 धावांनी टीमचं टोटल 13 या धावसंख्येवरती पाहायला मिळतंय. 13 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस पुन्हा एकदा फटका हवेत, स्क्वेअर लेग क्षेत्रात फटका फसतोय आणि त्यानंतर जॉनी बाद पाहायला मिळत आहे. 3,000 रुपयांचं अजून एक प्राइज विकेट या ठिकाणी आपले नावे करतोय गोलंदाज डीजे. हॅलो, धन्यवाद डीजे. बक्षिसांचे खैरात आपण पाहतोय या मैदानावरती. आजची स्पर्धा, आजचा हा शेवटचा दिवस डे नाईट स्वरूपात देखील आपण पाहतोय आणि जसं नाईटला सुरुवात होईल प्रेक्षकांसाठी देखील बक्षिसांची खैरात असेल या मैदानावरती. प्रेक्षकांमध्ये जो कोण प्रेक्षक झेल टिपेल ना त्यासाठी प्रतीक स्पोर्ट्स यांच्याकडून जर्सी दिली जाईल. हे खास आकर्षक बक्षीस असेल. स्ट्राईक वरती फलंदाजी मार्कवरती बदल पाहायला मिळाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अजून एक वाखाणण्याजोग्य फलंदाज, एक मोठी फटकेबाजी, लांबलचक फटके षटकार मारण्यासाठी जो खेळाडू प्रसिद्ध आहे तो या ठिकाणी नक्की स्ट्राईक एंडवरती सज्ज पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईक एंडवरती पुनाजी कलंगुटकर हा फलंदाज आणि गोलंदाजी मार्कवरती ज्यानं विकेट मिळवले, कमाल केले, तो यावेळेस पहिला चेंडू फेस करत असताना ऑन साईडला फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक काहीसा दूर राहिलाय, चेंडूवरती आलाय खरा, तोपर्यंत एक धाव पुढे केली दोन्ही फलंदाजांनी. नक्कीच दुसरी धाव देखील बनली असती या मैदानावरती, परंतु दोन्ही फलंदाज केवळ एका धावेवरती समाधान मानताय. दुसऱ्या धावेच्या कुठच्याही प्रयत्नात नव्हे. ते सागरचं देखील एक चांगलं षटक या ठिकाणी होतंय. समाप्त पहिल्या षटकात निघाल्या होत्या 11 धावा, तर दुसऱ्या षटकात निघतायत त्या केवळ 3 धावा आणि एकंदरीत या 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात गोवन स्ट्रायकर संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना 14 धावा. आपण बरोबर योग्य वेळी मेन पंथच्या भूमिकेत देखील आहात, त्यामुळे आपल्याकडे संधी असेल या ठिकाणी. सगळ्या मैदानावर नक्कीच एक चांगला सामना, चांगली लढत. गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी बदल पाहायला मिळतोय. साजू नाईक, साजू बॉन्ड हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज पाहायला मिळेल. अजून एक चांगला दर्जेदार गोवन भूमीतील अष्टपैलू खेळाडू ॲज अ गोलंदाज म्हणून यावेळेस येतोय आणि समोर त्यांच्याच भूमीतील गोवन स्ट्रायकर संघ या 2 खेळाडूंची एकमेकांसमोरची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. निमित्त ठरते रॉयल किंग सावंतवाडी यांची ही आयोजित केलेली भाजप चषक 2026ची स्पर्धा. एक चांगलं नीटनेटकं सुंदर आयोजन आपण पाहतोय, अनुभवतोय. आणि यावेळेस स्ट्राईक एंडवरती असताना राजा नाटेकर 2 षटकांचा खेळ झालाय, 14 धावा, 2 षटकांच्या समाप्ती अखेर 2 गडी बाद झालेत आणि याच धावसंख्येला एक मोठी उभारी प्राप्त करून देण्यासाठी फलंदाजी मार्कवरती आलाय राजा नाटेकर. थोडासा वेगळा स्टान्स घेतल्यानंतर एक मोठा फटका खेळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू लांबलचक मोठा फटका, फलंदाज राजाच्या बॅट मधून बॉल निघालाय सीमारेषा पार, मिड विकेटच्या डोक्यावरून खणखणीत दणदणीत लांबलचक षटका. निघालाय फलंदाज राजा नाटेकरच्या बॅटमधून. अगदी पहिला चेंडू नक्कीच जो स्टान्स घेतला होता त्या स्टान्स ज्या चेंडूसाठी राजा तयार होता अगदी त्याच स्लॉटमध्ये बॉल मिळाल्यानंतर एक सुंदर फटका निघालाय बॅटमधून. धावसंख्येचं खातं हे परावर्तित केलं जात आहे. धावसंख्या 20 या आकड्यावरती नेऊन ठेवली जाते. नक्कीच आपल्या नावारूपा साजेशी खेळी करावी. जर पाहिलं तर घरचं मैदान म्हटलं तर वावगं ठरणार नाही या ठिकाणी राजा नाटेकर या खेळाडूसाठी, कारण दोनही संघ हे बाहेरून स्पर्धा खेळण्यासाठी येत आहेत आणि राजा हा सावंतवाडी शहरातील सावंतवाडीच्या भूमीत या ठिकाणी फलंदाजी करत असताना अगदी आल्या आणि यापूर्वीच्या शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती का एक सिंगल घेतली होती, स्ट्राईक या षटकात आपल्याकडे का ठेवली होती, अगदी त्याचीच प्रचिती पहिल्या चेंडूवरती द्यायचं असताना एक सुंदर मोठा फटका निघालाय, षटकार निघालाय आणि हा षटकार धावसंख्या परावर्तित करतोय, तब्बल नेऊन ठेवतोय 20 या आकड्यावरती. आणि नक्कीच पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडलं जात आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण धावसंख्या 20, 2.1 षटकांचा खेळ समाप्त. यावेळेस फटका निघालाय, फटका फसला, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती, पहिल्या प्रयत्नात झेल सुटलाय आणि दुसरा प्रयत्न जो झालाय त्या प्रयत्नात देखील झेल सुटणारा राजा, संधी मिळाली राजा या फलंदाजाला. पहिला चेंडूवरती ऑन साईडला एक ताकदवर प्रहार, यावेळेस ऑफसाईड द ऑफस्टंप, बराच बाहेर राहिलेला चेंडू, कटचा फटका मारण्याचा प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रामध्ये कारंजा उडाला खरा, परंतु झेल सुटल्यानंतर जीवनदान मिळालंय राजा या फलंदाजाला. एक धाव देखील मिळाले आणि या एका धावेसोबत धावसंख्या देखील परावर्तित 21 या आकड्यावरती पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावरती. जी चूक झाली फिल्डिंगमध्ये ती चूक सुधारत असताना पुन्हा एकदा फील्ड सेट केली जाते. त्या खेळाडूला 30 सर्कलच्या आतमध्ये बोलवल्यानंतर एक नवीन खेळाडू
बाउंड्रीवरती तैनात केला जातो. एक रणनीतीबद्ध गोलंदाजी करावी, प्रतिस्पर्धी संघाला रोखावं हा प्रयत्न करत असताना आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाने देखील तेवढीच ताकद दाखवलेली पाहायला मिळते. धावसंख्या 21. साजू गोलंदाजी मार्कवरती. समोर पुन्हाजी कलंगुटकर फेस करतील. यावेळेस हा चेंडू दिशा भरकटलाय. नक्की ते काहीतरी वेगळं करावं, चेंडूला वळण प्राप्त करून द्यावं या प्रयत्नात अनोखी स्टाईल पंचांची, कारण पंचांकडे देखील संधी निर्माण होते आपली अनोखी स्टाईल या ठिकाणी पेश करण्याची, कारण बॉल झालाय वाईड. अतिरिक्त एक धाव देखील 22ची आणि याच सोबत 2 धावा आणि या 2 धावांनी धावसंख्या ही देखील परावर्तित. 23 धावा. सकाळचा पहिलाच सामना जर आपण पाहिला एक हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळाला होता, ज्या सामन्यात तब्बल 87 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं आणि धावांच्या आवडता पाठलाग करत असताना देखील एक चांगली फाईट पाहायला मिळाली. त्याच प्रकारचा दुसरा सामना आणि तिसरा सामना देखील अगदी त्याच प्रकारचा. यावेळेस चेंडू फसलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत उभा राहिलाय, चेंडूच्या खाली आलाय क्षेत्ररक्षक, पहिल्या प्रयत्नात झेल टिपलाय आणि नक्कीच सेलिब्रेशन देखील तेवढ्याच ताकदीनिशी पाहायला मिळालाय, कारण फलंदाज झालाय बाद, मिळाले विकेट. आणि यावेळेस पंचांकडे देखील आहे संधी. डीजे काय तो सुरेख डान्स पाहायला मिळतो या ठिकाणी पंचांचा. बॉलिवूड सिनेमातले एक नटी देखील आणि त्या नटीला लाजवणारा देखील हा डान्स या ठिकाणी नितीन वेताळ सर यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मैदानावरती. विकेट मिळाले, सेलिब्रेशन तेवढ्या सुंदर पाहायला मिळालंय, डान्स देखील पाहायला मिळालाय आणि दोनही संघांचा हुरूप देखील तेवढाच पाहायला मिळतोय. एकंदरीत जर पाहिलं तर धावसंख्या, तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना धावसंख्या प्रत्येक विकेटसाठी हे बक्षीस लागलंय. तब्बल 2000 रुपयांचं बक्षीस. फक्त विकेट पडल्यानंतर डान्स करायचा आहे, स्टेजकडे यायचंय आणि आपलं नृत्यकला सादर करायचे. खेळाडूंसाठी बक्षीस, पंचांसाठी देखील बक्षीस या ठिकाणी येत आहेत राजू खान यांच्या माध्यमातून, कारण त्यांचा संघ देखील चांगला परफॉर्मन्स करत असताना या मैदानावरती. एकंदरीत धावसंख्या बनली ते 23 धावा, फलंदाज बाद झाले 3 आणि तिसरं षटक हे देखील प्रगतीपथावर. आतापर्यंत 3 गोलंदाज वापरले जात आहेत आणि प्रत्येक गोलंदाजानं एक गडी बाद केला या मैदानावरती. षटकार बसलाय पहिल्या चेंडूवर, त्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज साजू नाईक, साजू बॉन्ड यांनी. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन समोर स्ट्राईक एंडवरती बॅटर. यावेळेस मोठा फटका उडवलाय. आल्या फलंदाजाच्या बॅट मधून चेंडू हवाई सफर करत असताना बॉलने ट्रॅव्हल केलाय, हवाई सफर केलाय आणि सीमारेषा पार देखील केली. एक खणखणीत दणदणीत रॉयल किंग षटकार. मैदानात आलाय मोहित गावकर आणि आल्या डगआउट मधूनच सेट होऊन आलाय षटकार मारल्यानंतर. यावेळेस चकावलंय. साजू बॉन्ड यांनी आपली कमाल दाखवलीत. बॉलवरील ती फिरवलेली बोट, केलेली कमाल, जादुई फिरकी गिरकी, फलंदाजाला देखील भिरकी आणि त्यानंतर हा बॉल राहिलाय डॉट. निर्धाव. धावसंख्या 29 हा आकडा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. 1 विकेट 2 षटकार आतापर्यंत या षटकामध्ये. समोर मोहित गावकर, नॉन स्ट्राईक एंडवरती राजा नाटेकर हे 2 खेळाडू. पुन्हा एकदा बॅट फिरले वेगानं, बॅटच्या पट्ट्यात आलाय बॉल, चेंडू राहिलाय हवेत, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली. विकेट 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 आणि विकेटची शक्यता. मोहित गावकर बॅक टू द पवेलियन. पंच मैदानाच्या बाहेर. डीजे
धन्यवाद डीजे. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. नक्कीच गंमत पाहायला मिळते आपल्याला या मैदानावर. धावसंख्या होते ती 29 धावा आणि यानंतर बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा वापर, बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा अवलंब केला जातो या मैदानावरती. स्ट्राइक एंडवरती फलंदाज राजा नाटेकर, नॉन स्ट्राइक एंडवर गुरुप्रसाद आरोस्कर, दोनही तगडे फलंदाज. आणि या स्पर्धेचा जो नवीन नियम, बॅटिंग चॉईस पॉवर प्ले दरम्यान सगळेच्या सगळे खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये, ज्याला संबोधलं जातं या स्पर्धेदरम्यान रॉयल किंग षटक, त्याच ओव्हरचा वापर केला जातो राजा नाटेकरच्या माध्यमातून. ची धावसंख्या 29 धावांवरती 3 षटकांमध्ये बनले. जास्तीत जास्त एका मोठ्या धावसंख्येवरती नेऊन ठेवावे हा प्रयत्न करावा आणि त्याच प्रयत्नासाठी या ठिकाणी फलंदाजांना घेतलंय बॅटिंग चॉईस पॉवरचं षटक. सगळे खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये असताना नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघाचा आणि खास करून विशेषतः गोलंदाजाचा कस देखील पाहायला मिळतो या मैदानावरती. सोपी गोष्ट नाही आहे सर्व खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये असताना गोलंदाजी करणं, कारण फलंदाजी करणाऱ्या संघाकडे आहे 30 सर्कलला जर भेदलं ना तर धावा निघतील या मैदानावरती. काय करेल राजा नाटेकर? यापूर्वी आपण पहिल्याच सामन्यात पाहिलंय अपाली कलंगुटकर यांनी जर पहिलं षटक फेकलं होतं 25 धावा त्यावेळी निघाल्या होत्या, तर ऋतिकनं जर षटक फेकलं होतं त्या षटकात देखील 29 धावा ताऊ नाही केलं कुठल्या होत्या. आणि यावेळेस राजा नाटेकर हा खेळाडू काय करेल पाहूया. पहिला चेंडू मिस झालाय, फटका फसला या ठिकाणी राजा यांचा. वळण घेतलंय चेंडूनं, गिरकी घेतले आणि राजा यांची भिरकी देखील घेतलेली पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलेला चेंडू बाहेरच्या दिशेला वळलाय खरा, राजा यांना चुकलाय. त्यानंतर चेंडू राहिलाय डॉट, फटका देखील फसलेला आणि धावसंख्या 29 या आकड्यावरती. पहिला बॉल डॉट, त्यानंतर दबाव साफ साफ फलंदाजावरती. यावेळेस देखील शरीर भेदाचे चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर उसळी प्राप्त करणारा हा चेंडू चकवा दिला जातोय राजा यांना. नक्कीच यावेळेस मैदानावरती जर पाहिलं तर सर्वच्या सर्व खेळाडू क्षेत्ररक्षक आतमध्ये आहेत. ताकदीचा वापर न करता जर टायमिंग साधला तर नक्कीच धावा निघतील या मैदानावरती. परंतु प्रत्येक चेंडू एक ताकदवर फटका टोलवावा प्रयत्न चुकतोय आणि म्हणूनच सलगचे 2 चेंडू डॉट राहिल्यानंतर दबाव बनलाय फलंदाजी करणाऱ्या संघावरती. कारण हीच संधी आहे. या षटकात जर मोठी धावसंख्या उभारली गेली तर धावसंख्या परावर्तित एका मोठ्या धावसंख्येवरती पाहायला मिळेल. एकंदरीत धावसंख्या 30 धावांवरती. यावेळेसचा फटका फसतोय, चेंडू 30 सर्कलच्या आतमध्ये राहिलाय खरा. सिंगल प्राप्त करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न अगदी सक्सेसफुल पाहायला मिळतोय. एक धाव अगदी पूर्ण पाहायला मिळाले. नक्कीच ते बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक असं वाटलं होतं. फलंदाजी करणारा संघ धावा बनवेल, परंतु आपल्या चांगल्या गोलंदाजीनं तो विशिष्ट टप्पा हाताळलाय गोलंदाजानं. त्या टप्प्याने नक्कीच रोखलंय प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना. आतापर्यंत या षटकात 2 डॉट 1 धाव निघाले. गुरुप्रसाद आरोस्कर अगदी पहिल्यांदा चेंडू फेस करण्यासाठी स्ट्राईक एंडवरती सज्ज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय अनुभवतोय आजच्या दिवसातील ही तिसरी लढत, तिसरा क्वार्टर फायनल या स्पर्धेचं. पहिल्या 2 सामन्यात 2 सेमीफायनलिस्ट संघ आपल्याला पाहायला मिळालेत. तर या तिसऱ्या सामन्यादरम्यान, तिसऱ्या क्वार्टर फायनल दरम्यान काय घडतंय काय बिघडतंय. एका बाजूनं गुरु हा स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडवर राजा आणि गोलंदाज रोहित कमाल दाखवत असताना, धमाल करत असताना. यावेळेस हा चेंडू फटका फसला, चेंडू हवेत गेला, यशस्वी चेंडूच्या खाली आलाय आणि त्यानंतर मात्र टिपला एक सुरेख झेल. चौथ्या षटकात मिळवलाय विकेट, गडी केलाय बाद डीजे. धन्यवाद डीजे. राजू खान यांचा तो उत्साह, हर्ष आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती. आणि काय दर्जेदार संघ उतरवला या राजू खान यांनी. आणि हाच संघ कमाल करत असताना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बक्षिसांची खैरात लुटली जाते,
पंचांवरती तब्बल 6,000 रुपये या ठिकाणी बहाल केले जात आहेत त्या मैदानावरती. 3 विकेट मिळवल्या आहेत आणि या 3 विकेटवरती जो उत्कृष्ट डान्स दाखवलाय नितीन वेताळ सर यांनी ते देखील खुश पाहायला मिळत आहेत. नक्कीच मन में लड्डू फुटा नितीन वेताळ सर यांच्या. एकंदरीत धावसंख्या आपण पाहूया. धावसंख्या पोहोचली तब्बल 31 या धावसंख्येवरती. 31 लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रोहित, समोर मोहित गावकर नॉन स्ट्राईक एंड वरती. साहिल वायंगणकर यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, फटका तर उडवलाय, तिसऱ्या सर्कलच्या भेदलंय आणि त्यानंतर चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स घेत असताना सीमारेषेचं उल्लंघन करतोय. पंचांचा इशारा निघालाय. चेंडू चौकार प्राप्त असल्याचं 4 धावांनी धावसंख्येचं खातं देखील परावर्तित होतंय आणि धावसंख्या पोहोचते या ती 35 या आकड्यावरती. एका बाजूला साहिल वायंगणकर या षटकातील पहिला चौकार खेचतोय. तब्बल पॉवर प्लेच्या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटका दरम्यान 4 चेंडूंची प्रतीक्षा करावी लागते या ठिकाणी पहिल्या मोठ्या फटक्यासाठी. रोखलंय अतिशय सुरेखरित्या गोलंदाज रोहित यांनी. एक किफायतशीर षटक या ठिकाणी फेकत असताना चांगली नियंत्रित गोलंदाजी अचूक टप्प्याची या ठिकाणी पाहायला मिळते. वेळेचं बंधन आहे, वेळ अति महत्वाची आहे हे विसरून चालणार नाहीये गोलंदाजी करणाऱ्या संघाला. नक्कीच वेळेत षटकं पूर्ण करावी लागतील तेच सांगितलं जाते पंचांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा रोहित. चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. आखोटप्याचा चेंडू मिळालाय. 1 धावेसाठी फटका निघतो. डिक्लेअर झोनच्या रूपात मिळाले ती 1 धाव. एकंदरीत षटक देखील होते समाप्त. एक दर्जेदार कसलेलं सुंदर षटक या ठिकाणी होते समाप्त. या बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटका दरम्यान केवळ खर्ची घातली जाते ती 6 धावा, त्यामध्ये निघतोय केवळ एकच चौकार आणि एक चांगली गोलंदाजी ज्यामध्ये एक विकेट देखील मिळवली जाते गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. षटक समाप्त होत आहे. 4थ्या क्रमांकाचं धावसंख्या पोहोचते या 36 धावा. डीजे डान्स देखील पाहायला मिळतोय आणि त्याच देखील वेगवेगळे कार्टून्स वेगवेगळे अवतार देखील या ठिकाणी प्रेक्षकांची मन जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निमित्त ठरते रॉयल किंगच्या वतीनं आयोजित ही एक मोठी भव्य दिव्य भाजप चषक 2026 ची स्पर्धा. गोलंदाजी मार्क वरती नक्कीच पंच 1 मिनिट पंच 1 मिनिट. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा एक महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळतोय. या गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आणले जाते गोलंदाज सागर याला. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट चेंडू घेऊन
साहिलसाठी यावेळेस आडव्या बॅटने बॅटच्या फ्लो मध्ये बॉल आणि त्यानंतर पाठवलं जात आहे हवाई फायर करत रॉयल किंग षटकारासाठी डीजे. धन्यवाद डीजे. गोलंदाजी मार्गावरती सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती साहिल यांच्या बॅट मधून षटकारानेशी त्यांचं स्वागत केलं जात आहे. धावसंख्या पोहोचते 42 या आकड्यावरती. 42 धावा, 42 रन्स. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जो अंदाज वर्तवला होता त्या ठिकाणी फलंदाजानं त्या चेंडूवरती फलंदाज बाद. पाहायला मिळालाय खरा, परंतु त्यानंतर मात्र सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवला जातोय. कमबॅक केला जातोय गोलंदाज सागर यांच्या माध्यमातून. बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते फलंदाज राजा यांना नॉन स्ट्राईक एंड वरती आणि म्हणूनच धावसंख्या ही 42 धावांवरती स्थिरावलेली असताना काय घडेल काय बिघडेल. गोवन स्ट्रायकर संघ प्रथमतः फलंदाजी करताना कितपत धावांचा डोंगर उभा करेल या मैदानावरती की रोखतील या ठिकाणी क्षेत्ररक्षण गोलंदाजी करणारे खेळाडू प्रतिस्पर्धी संघाला. पाहूया नवीन बॅटर आलाय मैदानावरती हर्षद मातोंडकर मैदानात. हर्षदकडे देखील ताकद क्षमता आहे, परंतु आज आपल्या संघासाठी ती ताकद सिद्ध करावी लागेल या मैदानावरती. त्या क्षमतेला न्याय द्यावा लागेल आणि एक चांगलं क्रिकेट हे नक्कीच खेळावं लागेल. आल्या आल्या मैदानामध्ये पहिला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, आलाय चेंडूवरती, परंतु चेंडूवरती सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चांगलं फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. रोहित यांची कमाल पुन्हा एकदा पाहायला मिळते, जी कमाल यापूर्वी गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. अगदी तीच कमाल, तोच विश्वास क्षेत्ररक्षणात देखील पाहायला मिळतोय आणि नक्कीच एक चौकार मात्र रोखला जातो या मैदानावरती. 2 धावा खर्ची घातल्यानंतर गोलंदाज सागर आडव्या बॅटने पुन्हा एकदा फटका उडवण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला जातो. एक धाव तर नक्कीच पूर्ण पाहायला मिळेल आणि तेच पाहायला मिळालंय. एक धाव पूर्ण पाहायला मिळते आणि बऱ्याच वेळानंतर राजा नाटेकर स्ट्राईक एंडवरती. एकंदरीत धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 45 या आकड्यावरती. सागरच्या पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर पुन्हा एक सिंगल. हे आतापर्यंत सागरचं पृथ्थकरण पाहायला मिळतंय आपल्याला. यापूर्वी देखील सागरने चांगली गोलंदाजी साध्य केली. आपल्या वैयक्तिक कोट्यातील हे दुसरं षटक हाताळत असताना विश्वास दाखवलाय जो कर्णधारानं, तो विश्वास सार्थ ठरवत असताना सागर चांगली गोलंदाजी. राजासाठी फुल टॉस चेंडू डीप होताना पाहायला मिळालाय. फटका तर निघतोय रोहितच्या पाशी चेंडू आणि त्यानंतर मात्र अजून एक धाव, अजून एक सिंगल पूर्ण असेल. वारंवार ताकदवर फटके मारण्याचा प्रयत्न दोनही बॅटर करत असताना एकेरी दुहेरी धावसंख्या मात्र निघताय त्या मैदानावरती. बराच वेळ होतोय, षटकार चौकार पाहायला मिळत नाहीये आणि धावसंख्या स्थिरावलेली 47 या आकड्यावरती. यावेळेस आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न. जी गती कमी केली होती ती कमी गती या ठिकाणी कारणीभूत ठरते आणि त्यानंतर मात्र एका मोठ्या फटक्याचं रूपांतर निघतंय केवळ एका धावेमध्ये. एक सिंगल अगदी सहजरित्या बनते या मैदानावरती. शेवटचा चेंडू या षटकातील सिंगल प्राप्त करून देतो. एकंदरीत धावसंख्या सिंगलनिशी प्राप्त होते ती 47 या आकड्यावरती. यापूर्वी 46, त्यानंतर निघालेली ही सिंगल 47 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा खेळ होतोय समाप्त. त्यामध्ये रोहितची गोलंदाजी, त्यानंतर सागर, त्यानंतर साजू, पुन्हा एकदा रोहित. शेवटच्या षटकात सागर देखील चांगली कामगिरी आणि धावसंख्या ही 47 या आकड्यावरती. डीजे
थँक्यू डीजे. 6 षटकांचा सामना. प्रतिषटक 10ची सरासरी अबाधित राखली जाईल का? 10च्या सरासरीनं रिक्वायर्ड रन रेट प्रतिस्पर्धी संघाला ठेवला जाईल का? कितपत प्रश्न उभारलेत खरे या मैदानावरती आणि या प्रश्नांचं उत्तर देताना हे दोन फलंदाज उभे ठाकतायत मैदानावरती. राजा नाटेकर एका बाजूनं ज्या खेळाडूनं आपली शैली सिद्ध केली, ताकद दाखवली, एक मोठा लांब लचक फटका खेळलाय, परंतु या शेवटच्या षटकात अजून 2-3 मोठे फटके नितांत असतील गोवन स्ट्रायकर संघाला. तर प्रतिस्पर्धी संघाला याच धावसंख्येवरती यापेक्षाही कमी धावसंख्येवरती रोखण्यासाठी शेवटच्या षटकात ज्योतिबा सज्ज होतोय आणि नक्कीच राजू खान हा संघ देखील सज्ज होतोय या मैदानावरती. 47 धावा धावफलकावरती असताना नवीन गोलंदाजाचा वापर केला जातो या मैदानावरती. समोर दोन तगडे बॅटर, एका बाजूनं हर्षद, दुसऱ्या बाजूनं राजा. एक चांगलं फील्ड सेट केल्यानंतर समोर हर्षद. वेळ घेतला जातोय थोडासा या चांगल्या रणनीतीबद्ध या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला रोखावं ही रणनीती आखल्यानंतर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. यावेळेस फुलटॉस आलाय, फटका निघालाय, पंतांचा इशारा नोचा निघालाय आणि यावेळेस चेंडू सीमारेषा पार होत असताना रॉयल किंग षटकार पाहायला मिळतोय. डीजे गाणं खूप सुंदर वाजतंय, परंतु आमचे पंच अडकतायत स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. जर मेन पंचांच्या भूमिकेत असते तर नक्कीच त्यांचे पाय देखील या गाण्यावरती थिरकले असते, परंतु फलंदाज रेडी झालाय पुन्हा एकदा पंचांना थिरकवण्यासाठी. एक षटकार मारल्यानंतर फ्री हिट देखील आहे. यावेळेस अजून एक समोरच्या दिशेला हर्षद बातोला बॅट बाजून स्टँड ऑन डिलिव्हर, हवाई फायर स्ट्रेट डाऊन. दोन षटकार निघालेत. येणारे 4 चेंडू जर मोठे फटके बसले ना तर नितीन वेताळ सरांना फुल कॉम्पिटिशन देखील पाहायला मिळेल या ठिकाणी महेश सर यांच्याकडून. कारण महेश डोंगरे यांची देखील अनोखी शैली आपल्याला षटकारांवरती पाहायला मिळते. एक विशिष्ट स्टाईलने षटकार त्यांच्या माध्यमातून देखील दर्शवला जातोय आणि येणाऱ्या काळात ते देखील डान्स करताना आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत जर धावसंख्या पाहिली, धावसंख्या पोहोचली या दोन मोठ्या फटक्यांशी 60 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ झालाय मात्र समाप्त. बॅक टू बॅक 2 सिक्सर निघालेत आणि त्यानंतर ज्योतिबा. यावेळेस चांगला चेंडू खूप सुरेखरित्या हाताळलाय. अगदी योग्य टप्पा, योग्य उंची, योग्य गती देत असताना ब्लॉक होलचा वापर केलाय. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला रोखून ठेवलाय. 2 षटकार, एक नो चेंडू, त्यानंतर लिगल डिलिव्हरी, त्यावर देखील षटकार, त्यानंतर हा चेंडू अगदी सुरेखरित्या हाताळल्यानंतर एका सिंगलनिशी धावसंख्या ही परावर्तित पाहायला मिळते. जे टार्गेट उभं करण्याची आवश्यकता होती जवळपास त्या टार्गेटपर्यंत पोहोचलाय फलंदाजी करणारा गोवन स्ट्रायकर संघ, परंतु यापेक्षा देखील धावसंख्या पूर्ण करावी, उभारावी या प्रयत्नात राजा स्ट्राईक एंडवर समोर ज्योतिबा. यावेळेस फटका फसला, चेंडू हवेत उंची प्राप्त करताना यष्टीरक्षक आलाय चेंडूच्या खाली. पहिला प्रयत्न ओहो चुकलाय, झेल सुटलाय, राजाला मिळालाय जीवनदान. संध्या तर खूप साऱ्या मिळतात, परंतु संध्या दवडल्या जात आहेत त्या मैदानावरती. क्रिकेट असो वा जिंदगी, ज्या ज्यावेळी संधी मिळते ना त्या संधीचं सोनं करणं अति आवश्यक. संधी चुकली, त्यानंतर शेवटचे राहिले 3 चेंडूंचा खेळ राहिलाय बाकी. अजूनही संधी आहे कारण धावसंख्या बनली ती 62 धावा आणि स्ट्राईक एंडवरती बिग हिटर फलंदाज हर्षद बातोंडकर आपल्याला पाहायला मिळतोय. 62 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. ज्योतिबावरती दबाव पाहायला मिळतोय आणि त्या दबावात संधी निर्माण केल्यानंतर यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मधील बॉल फटका तर निघालाय, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली, परंतु मात्र चेंडू हा सीमा पार होत असताना मिळालाय षटकार. डीजे
तर षटकार बसतायत ना, संध्याकाळी जर याच षटकारांना प्रेक्षकांनी जर कॅचच्या रूपात तब्दील केलं तर नक्कीच संधी असेल प्रतीक स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्ट मिळवण्याची. यावेळेस पूर्णपणे फ्लोमध्ये पाहायला मिळते या ठिकाणी हर्षद मातोंडकर यांची बॅट. पूर्णपणे एकदा कबूतर उडवलं जातं या मैदानावरती. पंचांच्या माध्यमातून वाईड दाखवण्याची एक विशिष्ट शैली, वाईडच्या रूपात मिळालेली ही एक धाव. धावसंख्या 69 या धावसंख्येवरती. अपेक्षित धावसंख्या 70 धावांपर्यंत पोहोचली जाते, मदल मारली जाते या ठिकाणी गोवन स्ट्रायकर गोवा संघाकडून. यावेळेस पुन्हा एकदा हर्षदच्या बॅट मधून बॉलला उडवलंय, आसमान दाखवलंय, झिंग झिंग झिंगाट, चेंडू सीमारेषा पार, रॉयल किंग षटकार. डीजे फाईव्ह 75 धावा हर्षद मातोंडकर यांच्या बॅटमधून तब्बल या षटकात निघाले 4 मोठे फटके, 4 षटकार. एक मोठी धावसंख्या उभारत असताना हर्षद मातोंडकर आणि टीम गोवन स्ट्रायकर. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका चुकलाय, फसलाय. मिळाली ती एक धाव डिक्लेअर स्वरूपाची आणि या एका धावेनं टीमचं टोटल पोहोचतंय ते 76 या आकड्यावरती. यानंतर जो सामना आहे तर दोनही कर्णधारांना देखील विनंती असेल की आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्सकडे या. डीजे आणि त्यानंतर मायक्रोफोनवरती देखील एक प्रमुख बदलाव आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या इनिंग दरम्यान धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल, काय घडेल, काय बिघडेल, मी सचिन सावंत या ठिकाणी आपली रजा घेतोय. मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय अमोल जमदाडे सर यांना. धन्यवाद. धन्यवाद सचिन. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026 मध्ये आपलं सगळ्यांचं हात जोडून स्वागत.
क्वार्टर फायनल नंबर 3ची लढत आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी येते. एका बाजूला गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट संघ ज्यांनी डावाच्या पहिल्या सत्रामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना निर्धारित 6 ओव्हरमध्ये 76 धावा फलकावरती झळकवलेत. 77 धावांचं लक्ष्य राजू खान बामण 11 क्रिकेट टीमच्या समोर दिलं आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी चला सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवायची आहे. या पुढची लढत राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मनोज 11 कणकवली कसवन अशी पाहायला मिळेल. दोन्ही संघ आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहतो आहोत. तर आमच्या मुख्य मंचाच्या अगदी डाव्या बाजूला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत गुरु चिटणीस सर आणि या सामन्याचे होते नाणेफेक. चला टॉस होतोय. चला गौरव सर, हेड इज द कॉल, इट इज टेल. समीर, टॉस जिंकलाय, महत्त्वपूर्ण सामना आहे. काय असेल आपला निर्णय? क्षेत्ररक्षण करू. काय क्षेत्ररक्षण स्वीकारलंय पहिल्यांदा? पहिलीच नॉकआउटची मॅच आहे, चेस करण्याचा प्रयत्न करू आम्ही. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांमध्ये रोखून ठेवण्याचा प्रयत्न सर, कारण यावेळी काल आपण 4 षटकांचे सामने खेळला होता, आज 6 षटकांचा फॉर्मॅट आहे. 1 षटक त्यातलं रॉयल किंग पॉवर प्लेचं आहे ज्यामध्ये सगळेच्या सगळे खेळाडू 38 सर्कलमध्ये असणार आहेत. त्याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. तर काय असेल रणनीती या सामन्यांमध्ये? सर टार्गेट असं काय नाही, कारण समोरची टीम पण चांगलीच आहे, आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. येस, धन्यवाद, आपल्याला शुभेच्छा. गौरव सर, जर आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असला असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच केलं असतं. आता फलंदाजी आपल्या वाट्याला आली आहे. 6 षटकांचा सामना. पुन्हा एकदा तेच मी सांगतो की पॉवर प्ले 2 आहेत यावेळी, तर ते बॅटिंग चॉईसमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा तुमचा प्रयत्न असेल. आणि किती एकंदरीत धावा जमवण्याचा प्रयत्न असेल 6 षटकांमध्ये? आमच्या संघामध्ये गोलंदाजसुद्धा चांगले आहेत आणि फलंदाजसुद्धा चांगले आहेत, परंतु आम्ही 70 ते 75 धावा करू आणि तेवढ्यात थांबवण्याचा प्रयत्न करू. कालच्यापेक्षा आज काय टीममध्ये चेंजेस आहेत, काही कॉम्बिनेशनमध्ये बदलाव आहे की सेम टीम आजच्या दिवसामध्ये खेळत आहे? आजच्या टीममध्ये जरासा बदल आहे. 4-5 प्लेयर आम्ही चेंज केलेले आहेत. कालचे प्लेयर 2-3 जण आज नव्हते, त्यामुळे दुसरे प्लेयर आम्ही मागितलेले आहेत. समोरचा टीमसुद्धा खूप चांगला आहे, त्यामुळे आपल्याच जिल्ह्यातली टीम आहे आणि ओपन टुर्नामेंटला नेहमीच आम्ही आमने सामने असतो, त्यामुळे पहिलं तर खेळायला खूप मजा येईल. मॅचचा रिझल्ट काही का असाना. चला, खेळायला खूप मजा येईल. महत्त्वपूर्ण सामना आहे, नॉकआउटचा सामना आहे. या सामन्यासाठी आपल्याला देखील मनपूर्वक शुभेच्छा. हे होते गौरव घुंगरट. न्यूज फ्रॉम द मिडल. राजाराम वॉरियर्स थर्ड have won the toss and choose to field first. धन्यवाद सर. नाणेफेक जिंकली. या पुढच्या सामन्याची राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाने प्रथमतः फिल्डिंग करणं पसंत केले आणि याचा अर्थ स्पष्ट आहे, मनोज 11 कणकवलीला प्रथमतः बॅटिंग करावी लागेल. मात्र तत्पूर्वी मैदानाच्या हातमध्ये अतिशय मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एका बाजूला गोवन स्ट्रायकर्स गोवा जो सुरुवातीच्या 3-4 ओव्हरमध्ये धावांसाठी चाचपडताना दिसला, मात्र हर्षद मातोंडकर नावाचं वादळ शेवटच्या ओव्हरमध्ये आलं आणि या ओव्हरमध्ये आलेले 4 षटकार सन्मानजनक टोटल उभी करतात आणि त्याच्या अफलातून 28 धावांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावरती 76 धावा फलकावरती गोवन स्ट्रायकर्स गोवाच्या 77चं लक्ष्य राजू खान बामण 11 क्रिकेट टीमच्या समोर आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहत होतं आमचे मालवणी समालोचक सर बादल चौधरी यांचं देखील आगमन झालंय. बोलर तर या घुंगरू. पहिला बॉल लेन टाकलाय, पायाचं मोजमाप घेणारा बॉल बॅटरने पॅडच्या मध्ये टाकण्याचे ते प्रयत्न केला. बॅकवर्ड स्क्वेअरला बॉल सरकलाय, एकच धावी ते मिळेल आणि सिंगलने खातं ओपन केलंय. धावसंख्या पुढे सरकते फलकावरती. एक पहिल्या ओव्हरमधील पहिला चेंडू आपण पाहिला. घुंगरूच्या माध्यमातून गोवन क्रिकेटचा ज्या ज्या वेळेला विचार होतो त्या त्या वेळेला या खेळाडूचं नाव प्रत्येकाच्या ओठावरती येतं. गोवा राज्यातील एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणजे घुंगरूकडे पाहिलं जात आणि आपली योग्यता अनेक स्पर्धेमध्ये सिद्ध केली आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न चकलाय, बॅटरने बॉलमध्ये संपर्क नाही आहे, बॉल निर्धाव गणला गेला. ही ॲक्युरसी आहे या बॉलरची. आपण पाहिलं की क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी खेळ बदलत जातो. सुरुवातीच्या षटकात असं वाटलं होतं की गोवन स्ट्रायकर्सचा संघ कदाचित 50 धावांपर्यंत सीमित राहील, मात्र त्यानंतर आलेलं हर्षद नावाचं वादळ 28 धावा 77 धावांचं लक्ष्य. लेगस्टिकवरती बॉल पायामध्ये टाकण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. बॉल चाललाय लॉंग लेगकडे आणि आपण पाहतो फक्त सिंगल येते.
डी झोनमध्ये बॉलने प्रवेश केलाय. सिंगलने धावसंख्या जर आपण पाहिले तर थोडासा धावफलक निराश झाला बॅटिंग टीमवरती. आतापर्यंत फक्त धावा आले 2 आणि संघ 77 धावांचा पाठलाग करतोय. या अगोदर पहिला सामना जिंकला होता रॉयल कारभार सावंतवाडी क्रिकेट संघाने. तर शेवटच्या ओव्हरमध्ये सत्यम चौधरीचा तो करिश्मा आपण पाहिला आणि त्यानंतरची दुसरी लढत जिंकली आहे तनुष स्पोर्ट क्रिकेट संघाने, जो संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. आणि त्यानंतर या सामन्यातला विजेता संघ रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा तिसरा संघ मिळणार आहे. घुंगरूचा चांगला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील बाईचा सिग्नल पंचांनी कळवलाय. सिंगल तर आली आहे, लेग बाईचं सिग्नल येतोय आणि त्या दरम्यान धावसंख्या 1 ने वाढेल. आपण मुख्य कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहतो महेशजी कुणाडकर सर देखील आमच्या सोबत या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर ज्यांनी या मालिकेमध्ये पारितोषिकांची खैरात केली आहे राजू खान सर देखील आपण पाहतो मुख्य मंचावरती. दोन्ही संघ मालक आहेत. पुन्हा एकदा फ्लाईट दिली आहे, वातावरण टाईट केलंय. चांगली गोलंदाजी होते. ही कंजूशी गोलंदाजी आहे. सीमित ओव्हरमध्ये अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात तुम्ही प्लॅनिंगने बॅटिंग करावी लागेल. या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावांनी सांघिक धावफलक पुढे सरकेल. आत्तापर्यंत फक्त 5च धावा. बॅटिंग करत असताना जर आपण पाहिलं तर गोवन स्ट्रायकर संघ देखील सुरुवातीच्या 2-3 षटकांमध्ये चाचपडताना दिसला. मात्र त्यानंतर जो गिअर चेंज केला, हर्षद नामक खेळाडू ज्यावेळेला मैदानामध्ये आला, संघ अडचणीमध्ये होता, त्याचा जलवा आपण पाहिला. आणि खास करून शेवटच्या ओव्हरमध्ये ठोकलेले ते 4 षटकार कदाचित विजय आणि पराभव यांच्यामधलं कारण ठरतील का ते पाहावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा घुंगरू तयार, राईट मोर दी विकेट. सागरसाठी हवेत बॉल, फटका चुकलाय का पाहावं लागेल. पंचांचा सिग्नल येणं अपेक्षित आहे आणि त्या दरम्यान फक्त सिंगल येते. डी झोनमध्ये बॉल सातत्याने जात आहेत आणि ज्यावेळेला जर आपण पाहिलं तर मोकळ्या मैदानावरती थोडीशी रणनीती वेगळी असते. कारण 2 एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला यष्टिरक्षकाच्या मागे लावावे लागतात थर्ड मॅनच्या ठिकाणी. मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं ते 2 एक्स्ट्रा खेळाडू पुढे आलेत आणि त्यामुळे धावगती वाढवताना तुम्हाला षटकारांचा विचार जास्त करावा लागेल. हवाई हल्ले करावे लागतील कारण 2 एक्स्ट्राचे खेळाडू आता समोरच्या दिशेने फिल्डिंग करताना पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 1चा खेळ संपला आणि 77चा पाठलाग करताना राजू खान बामन 11 क्रिकेट टीमचा धावफलक आहे बिनबाद 6 धावा. 30 चेंडू आणि विजयासाठी अजून 71 धावांची आवश्यकता आहे. आक्रमक व्हावं लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा तुम्हाला इथे वापर करायचा आहे. शानदार आयोजन रॉयल किंग सावंतवाडीच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. तुषार तुळसकर, त्याचबरोबर निशांत आंचरेकर, त्याचबरोबर ओमकार गावकर आणि रॉयल किंग संपूर्ण ग्रुप या सगळ्यांनीच अथक परिश्रम आणि मेहनत घेतली या मालिकेसाठी. सुरुवातीचे सामने आपण सनलाईटमध्ये खेळतो. मात्र जे 3 सामने आहेत त्यामध्ये 2 सेमीफायनल आणि 1 अंतिम लढत जी तुम्हाला फ्लड लाईट्समध्ये पाहायला मिळेल आणि त्याची जय्यत तयारी चालू आहे. फ्लड लाईट्समध्ये खेळण्याचा एक वेगळा अनुभव, एक आनंद, प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी मिळणारा आनंद देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 71चं लक्ष्य आहे. राजू खान बामन 11 क्रिकेट टीमच्या समोर 2 बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत ज्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. व्यक्तिगत कुड्यातलं पहिलं टीमचं दुसरं षटक फेकण्यासाठी अमीर गडेकर बॉलिंग ट्रॅकवरती तयार. निजी कुड्यातलं पहिलं संघाचं दुसरं षटक तो फेकेल. धाबांची ती आवश्यकता बॅटिंग टीमला. राजू खान बामन 11 क्रिकेट टीमचे टीम ओनर राजू खान प्रचंड या ठिकाणी आपण पाहतो पारितोषिकांची खैरात करतात आणि याच्यामध्ये लाभार्थी आमचे ठरले ते आमचे ऑफिशियल जवळपास 6,000 रुपयांच्या आसपास आतापर्यंत ते लाभार्थी ठरलेत. 8,000 रुपये नितीनजी वेताळ सर. ओ बॅटची हलकीशी किनार, बॅटला ब्रश केलं होतं बॉलने आणि त्या दरम्यान आपण पाहतोय यष्टिरक्षकाने तो झेल सोडला. कदाचित हा झेल त्याच्या जिवारी लागेल का, कारण जर या बॅटरने धावा यापुढे बनवल्या तर हा झेल नक्की जिवारी लागेल. मात्र क्रिकेटमध्ये या गोष्टी घडतात, जे घडून गेले त्याचा विचार करू नका, पुढे काय करायचं याचा विचार करावा लागेल. चांगली बॉलिंगची सुरुवात. अमीर गडेकरचा यॉर्कर लेनचा बॉल खोदलाय, समोरच्या दिशेने बॉल ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा एक सुंदर फटका जो राहुल द्रविडची आठवण करून देईल. सिंगलने स्ट्राईक बदलली आहे
आणि धावसंख्या पुढे सरकली आतापर्यंत आपण पाहतोय फलकावरती फक्त धावा आलेत ओव्हर नंबर 2 मध्ये 11 7 धावा फलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे. अमोल गडेकर यांच्या माध्यमातून चांगली बॉलिंगची सुरुवात त्यांनी केली आहे. गरज आहे चांगल्या फ्लाइंग स्टार्टची बॅटिंग टीमला. राजू खान बामण 11 क्रिकेट टीमला आता मात्र हात खोलावेच लागतील. स्ट्राईकला बॅटर तयार. स्विंग अँड मिस. बॉलने बॅटला चुकवलंय. बॉल प्रेक्षकाच्या दिशेने गेलाय आणि अजून एक येतोय तो डॉट बॉल. प्रेशर वाढलं. जितके डॉट बॉल येणार तेवढा दबाव बॅटिंग टीमवरती वाढत जाईल. गरज आहे ती मोठ्या फटक्याची. स्ट्राईकला बॅटर तयार होईल. सागर आणि प्रवीण ही जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा प्ले डाऊन. बॅटची आतली कडा रुबी कट बॉल लेफ्ट हँड वरती आदळला. प्ले डाऊन होऊन पहिला धक्का. बॅटिंग टीम राजू खान बामण 11 ला. फलंदाज प्रवीण आउट. आहोत लंचसाठी कारण आमचे ऑफिशियल आहेत ते जर आपण पाहिलं खास करून नितीनजी वेताळ सर प्रचंड डान्स करतायत आणि इतक्या उन्हामध्ये असा डान्स करणं त्यामुळे खूप स्टॅमिना लागतो. धन्यवाद नितीनजी वेताळ सर जे पुण्यावरून आलेत. पुण्याचे मायकल म्हणून देखील त्यांची एक वेगळी ओळख राहिली आहे. डान्सिंग अंपायर म्हणून देखील ते जगप्रसिद्ध झालेत. पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. रितेश नाईक स्ट्राईकला तयार होईल. रितेश नाईकला आता मात्र इथे चांगला खेळ दाखवण्याची गरज आहे कारण संघ अडचणीमध्ये. राजू खान बामण 11 संघाला आता मात्र धावांची ती आवश्यकता आहे. गोवा स्ट्रायकर्स गोवा संघासाठी चांगली बॉलिंग करत असताना अमीर गडेकरला आपण पाहतोय. अमीर गडेकरचा अजून एक फिरकी चेंडू चाचपणी घेत होता. बॅटिंगसाठी आलेल्या नवीन फलंदाजाला थोडासा परेशान केला. कानामध्ये गुदगुदत बॉल गेला प्रेक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल येतोय. प्रेशर वाढलाय. दबाव वाढलाय. पहिल्या षटकात धावा आल्या नाहीयेत आणि त्याची री पुन्हा एकदा ओढली आहे बॉलर अमीर गडेकरने. धावांसाठीचा हा संघर्ष आहे. धावांसाठी झुंजतोय बॅटिंग करणारा संघ. वा काय गोलंदाजी आहे. नफी तुली गोलंदाजी. धावसंख्येला ब्रेक लावलाय. धावा येत नाहीयेत. षटकार चौकारांच्या प्रतीक्षेमध्ये प्रेक्षक आहेत आणि बघता बघता ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. 2 षटकांच्या सांगते एकेरीस 77 चा पाठलाग करताना राजू खान बामण 11 क्रिकेट टीमचा धावफलक 1 आउट 7 धावा. 24 चेंडू आणि 70 धावांची गरज आहे आणि त्यासाठी बॅटिंग चॉईस पॉवर प्ले निवडलाय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहतो तर सर बादल चौधरी देखील आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. बादल सर आपका स्वागत है तहे दिल से. मैदान में कड़ी धूप है फिर भी कॉमेंट्री बॉक्स में बादल है. संजयजी नागवेकर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मानरेम ट्रॉफीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आपण पाहिलं आणि मानरेम ट्रॉफीचे सर्व महेशजी कोनाडकर सर देखील आमच्या व्यासपीठावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ते बसलेले आहेत. आणि बादल सर सातत्याने तुम्ही ओळख करून देता त्यांची की प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतो एक वेगळा लुक त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यासाठी ते परिचित आहेत. मात्र ते मानरेम चॅम्पियन ट्रॉफीमध्ये फक्त फायनलच्या वेळी फुल पॅन्ट घालून आले होते. यावेळेला आपण अंपायरची ॲक्शन पाहतो. आमचे नितीन सर वेगळ्या स्टाईलमध्ये आणि यासाठी ते ओळखले जातात. तुमच्यामध्ये काहीतरी वेगळेपण असलं पाहिजे आणि तरच तुम्हाला हे जग ओळखतं आणि तो वेगळेपणा टिकवण्याचं काम नितीनजी वेताळ सरांनी यावेळी केलंय. घुंगरू तयार. चांगला बॉल आतमध्ये वळवलाय. या चेंडूवरती उत्तर नाही आहे आणि तरी देखील धाव घेण्यासाठी सरसावले. फेकी झाली. बॅकअप पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट केली आहे. लेग बाईज. 1 ने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या आतापर्यंत फलकावरती आहे 9 धावा. रॉयल किंग सावंतवाडी यांच्या माध्यमातून हे शानदार आयोजन. तुषार तुळसकर त्याचबरोबर निशांत आंचेकर, ओमकारजी गावकर आणि रॉयल किंग संपूर्ण ग्रुप यांचे मनापासून कौतुक करावं लागेल. चांगलं आयोजन केले.
भाजपा चषक 2026 हे 5वं पर्व तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती कॉमेंट्री बॉक्स चेंज करून राईट टीम ओढ दी विकेट मारा करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होईल. घुंगरू स्ट्रायकिंग गेनला बॅटर तयार आहे प्रितेश. बादल सर आपण जर पाहिलं तर बॅटिंग टीमकडून अजून तेवढा प्रतिकार होत नाहीये. चांगला बॉल आतमध्ये वळवलाय. बॅट आणि पॅडच्या मध्ये जो गॅप आहे तो गॅप शोधलाय, पण जर पाहिलं तर शरीर आणि बॅट यांच्या मधून बॉल गेला. यष्टिरक्षकाने देखील हुलकावणी दिली या बॉलने. त्या दरम्यान बाईचा सिग्नल येतोय, सिंगल वाढेल. धावसंख्या 10 वरती आहे. ओव्हर नंबर 3चा खेळ चालू आहे. लक्ष मोठं आहे. 77चं टार्गेट सेट केले. पुढे आलाय बॉल ड्राईव्ह करण्यासाठी निघाले. बॉल पॉईंटला चाललाय. विटलोंद कार्पेटचा फटका सिंगल इथे कंप्लीट होईल आणि धावसंख्या 1ने वाढेल. लेग बायचं सिग्नल पुन्हा एकदा येतोय. 11 धावा फलकावरती आहेत. घुंगरूचं कौतुक करावं लागेल. गोवन क्रिकेट स्ट्रायकर गोवन संघाकडून खेळत असताना जर आपण पाहिलं तर या खेळाडूने आपले योगदान दिले. गोव्यातील बेस्ट ऑलराऊंडर म्हणून देखील त्याला प्रचंड मागणी असते. कर्नाटक सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित पश्चिम महाराष्ट्रामध्ये या खेळाडूचा एक वेगळा करिश्मा राहिला आहे. आणि जितका हा खेळाडू गोलंदाजीसाठी ओळखला जातो ना, तितकाच हा शांत स्वभावासाठी देखील ओळखला जातो. आणि एक कारगार जोडी आहे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दर्शन बांदेकर आणि गोवन क्रिकेटचा हा घुंगरू. एक जगप्रसिद्ध जोडी आणि या जोडीला प्रचंड मागणी आहे. बादल सर ही जोडी जर एका संघामध्ये असली ना तर 4 ओव्हर आणि जर आपण पाहिलं तर बॅटिंग लाईनअप खूप वाढते. यावेळेला चांगला फटका शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षक सिंगल येईल. सिंगलने सामना जिंकणं उघड झालंय. राजू खान यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं टेन्शन आपल्याला पाहायला मिळते. मात्र आज पारितोषिकांची खैरात त्याने केली आहे. गोल्डन मॅन म्हणून देखील या परिसरामध्ये ते ओळखले जातात. जितकं त्यांच्या अंगावरती सोनं आहे ना, त्यांच्याही पेक्षा जास्त सोन्यासारखं मन आहे. आणि डान्सिंग अंपायर यांचे 8,000 रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत राजू खान यांच्या माध्यमातून. नितीन सर 8,000वरती GST लावायचा का? आणि ही पप्पी आहे, ही आपण जर पाहतो ही प्रेमाची पप्पी आमच्यापर्यंत येते. धन्यवाद. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला आणि त्या दरम्यान धावसंख्या फलकावरती आहे फक्त 12. एक चेंडू अजून बाकी आहे. ओव्हर नंबर 3चा खेळ चालू आहे. 12 धावा फलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. राजू खान बामण 11 क्रिकेट टीम कडून अजून ते फटके बादल सर येत नाही आहेत आणि त्यामुळे धावांसाठीचा जो संघर्ष हा स्ट्रगलिंग कालावधी आहे आणि या स्ट्रगलच्या कालावधीतून बाहेर यावं लागेल बॅटिंग टीमला. अन्यथा गोवन स्ट्रायकर्स गोवा संघाचा वर्चस्व पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आतापर्यंत या सामन्यामध्ये 10 मिनिटं वर्चस्व प्रस्थापित केले गोवन स्ट्रायकर्स गोवा संघाने. बादल सर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत. ओव्हर नंबर 3चा खेळ तुम्ही पाहताय. स्ट्राईकला बॅटर तयार धनाजी. तानाजीचा बॉटमहॅंडचा वापर केलाय. देरी से आए लेकिन दुरुस्त आहे. उशिराने आलाय मात्र चांगल्या कामाची सुरुवात केली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. पाहतो तर टीमची धावसंख्या 6ने वाढली आहे. 59 धावांची अजून आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 59 धावा हे जिंकण्यासाठीचं समीकरण राजू खान 11 बामण 11 क्रिकेट टीमच्या समोर आहे. आणि हे आव्हान कसं पूर्ण होईल की कसं रोखलं जाईल सांगण्यासाठी कॉमबॉक्समध्ये होईल बदल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात. मैदान में कड़ी धूप फिर भी कॉमेंट्री बॉक्स में बादल. धन्यवाद अमोल. नमस्कार देवबरा करो गावाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या सावंतवाडी केंद्रावरसून भाजपा चषकासाठी स्वागत सगळ्यांचा. एक मोठं पाठलाग करूचो असा 6 ओव्हरीमध्ये 76 धावांचो डोंगर गोवन स्ट्रायकर गोवा संघान उभारलो आणि तेचो पाठलाग करताना पहिल्या 3 ओव्हरीत रन झाले 18. चौथ्या ओव्हरीचो पहिलो बॉल वाईड. धावसंख्या 19. अमीर गडेकर गोवन राज्याचो एक अमीर खेळाडू श्रीमंत खेळाडू. कट केलो चेंडू पॉईंटच्या दिशेन. कव्हर पॉईंटवर क्षेत्ररक्षक रोहन साळगावकर.
आणि सागर तंबूच्या दिशेने. डॉक्टर सागरने खूप छान खेळलेलो ॲक्शन रिप्ले जर बघितलात, अखूट टप्प्याचा चेंडू होतो, कट केलो होतो, सीमारेषेवर चौकार अपेक्षित होतो, पण 38 सर्कलवर रोहन साळगावकर काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. MGP ट्रॉफीचो चॅम्प खेळाडूचो पुरस्कार सुद्धा या खेळाडूच्या नावे. राज्यातील दर्जेदार खेळाडू, मागच्या काही स्पर्धेतील कटू गोड अनुभव पदरास गाठीशी बांधून ही टीम परत एकदा एका मोठ्या स्पर्धेत उतरली. सुरुवातीपासूनच या टीमचं वर्चस्व संपूर्ण स्पर्धेवर. आणि आजच्या दिवसात रॉयल कारभार सावंतवाडी, तनुस्पोर्ट सावंतवाडी पाठोपाठ तिसरो संघ जो सेमीफायनलमध्ये पोचतलो तो राजू खान बामण 11 असतलो की गोवन स्ट्रायकर गोवा असतलो. दोन्ही बाजून आमचे दोन अगदी जिवलग मित्रवर्य, या मित्रांची ही टीम असा. एका बाजून राजू खान, दुसऱ्या बाजून महेशजी कोनाडकर. चौथ्या ओव्हरीचं पहिलं बॉल वाईड आणि त्यानंतरच्या अधिकृत पहिल्या बॉलवर विकेट मिळवली अमीर गडेकरने. धावसंख्या स्थिरावली 19, शिल्लक बॉल 18, 17 बॉल शिल्लक. स्विच करण्याचा प्रयत्न वारंवार या रिव्हर्स स्वीपवर, स्विच हिटवर लक्ष केंद्रित करताना बॅटर. एक रन तर पूर्ण दुसऱ्याचा इरादा होतो, पण बॅकअप बघा खूपच सुंदर. लॉंग ऑनच्या दिशेने रजत कुडाळकर, सॉरी मोहित गावकर. मोहित गावकर, मोहितची देहस्टी बॉडी लँग्वेज सुद्धा रजतच्या अगदी बरोबर जाणारी. गोवा काही दर्जेदार खेळाडू दिलेत आणि त्यामध्ये आवर्जून या खेळाडूंचं नामोल्लेख केलं जाता. जमलेली जोडी सध्या रोहित आणि एका साथ देताना तानाजी. एक षटकार तर तानाजीन मारलो. तानाजी अजून 4-5 गरजेचे असत तुझ्या टीमसाठी. लॉंग ऑफ, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमा पार. तानाजी, चेंडू हवेत, मोहित गावकर चेंडूच्या खाली आणि अजून एका विकेटचा पतन. कारभार सावंतवाडी संघाने जिंकलो. दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये भूमी स्ट्रायकर मांद्रेम संघ तनुस्पोर्ट सावंतवाडी संघाचा पराभव करून दुसऱ्या पानावर येऊन बसलो सेमीफायनलसाठी. आणि त्यानंतरची ही तिसरी लढत, तिसरो संघ खयचो असतलो सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारो. राजू खान बामण 11 संघ सध्या तरी थोडंसं अडचणीत, मात्र या संघाकडसून सुद्धा पलटवार होतलो. नावाजलेले खेळाडू या टीममध्ये सुद्धा असत. आपल्या टीमच्या अस्तित्वासाठी, आत्मसन्मानासाठी चालू असलेली ही लढाई. 77 पाठलाग गोवन स्ट्रायकर गोवा संघ सध्या एका मजबूत स्थितीत. खास करून हर्षद मातोंडकर, कारापूरच्या या खेळाडून शेवटच्या ओव्हरीमध्ये येऊन काय कमाल केली. इनिंगच्या शेवटच्या ओव्हरीमध्ये 4 षटकारांची आतषबाजी करत त्यांनी जमवलेले ते 28 रन या मॅचचा निकाल बदलण्यासाठी पुरेसे असतील. ठीक आहे, अगदी तशीच एखादी कामगिरी यावेळी राजू खान बामण 11 संघाकडून अपेक्षित असा. कोणाक तरी मैदानावर राजू खान बामण 11 संघासाठी कांतारा बनाचा लागतला, कोणाक तरी मॅक्सवेल बनान उभ्या राहावाचा लागतला. लेफ्ट हँड राऊंड विकेट, टप्पो पडलो, चेंडू थोडंसं बाहेरच्या दिशेने वळणारो. विकेट किपरच्या दिशेने चेंडूचा प्रवास, एक डॉट बॉल. नवीन खेळ बॅटर मैदानावर शिवाजी. तानाजी बाद झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांची दोस्ती सगळ्यांच्या परिचयाची. मैदानावर सुद्धा असेच काही खेळाडू या ऐतिहासिक
आपल्या आदर्शांची आठवण करून देणारे. बॅट चिकाड, विकेट किपरच्या दिशेने चेंडूचा प्रवास, एक अजून डॉट बॉल. खेळ सरलो 4 ओव्हरींचो. धावसंख्या स्थिरावली 24 रन्सावर. 24 आणि 12 बॉल 53 धावांची गरज. 12 चेंडू आणि 53 धावा. गोवन स्ट्रायकर गोवा संघ या टीमचे टीम ओनर महेशजी कोनाडकर कमेंट्री बॉक्समध्ये असत. राजू खान बामण 11 संघाचे टीम ओनर राजू खान मान्यवर कक्षामध्ये असत. त्याचबरोबर राजू खान बामण 11 संघासमोर सध्या खेळणारो गोवन स्ट्रायकर गोवा संघ या टीमचे टीम मॅनेजर म्हणून दिसणारे संजयजी नागवेकर. गोवा, वास्को, डॅझलिन म्हापसासारख्या दर्जेदार व्यावसायिक संघांचा अनेक वर्ष प्रतिनिधित्व करणारा हे नाव म्हणजे संजय नागवेकर. आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बऱ्याच क्रिकेटच्या मैदानावर ज्या खेळाडूच्या कल्पक नेतृत्वाची, जबरदस्त बॅटिंगची आणि चाणाक्ष विकेट किपिंगची चर्चा होता ता या नाव संजय नागवेकर. मैदानावरच्या पंचांचो डिसिजन दिलो. डॉट बॉल. तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू घेतलो गेलो. डिसिजन बघूया या बॉलवर तिसऱ्या पंचांचो. आमचे सगळे ऑफिशियल्स मैदानावर महेश डोंगरे सर, नितीन वेताळ सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत गोट्या कारेवडेकर. डिसिजन इट्स फेअर डिलिव्हरी. हर्षद मातोंडकर. ज्या प्रकारे हर्षदने बॅटिंग केली. लोअर फुल टॉस लॉंग ऑफच्या दिशेन. प्रयत्न खूपच सुंदर. कडून झेल सुटणं थोडीशी दुर्मिळ गोष्ट, पण आज थोडंसं प्रेशर या मैदानावरचं या क्वार्टर फायनलचं. कट केलो चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या खाली. राजा नाटेकर आणि अजून एका विकेटचा पतन. राजान बॅटिंग सुद्धा खूप सुंदर केली. एक षटकार त्यांनी मारलो. 11 रन आपल्या टीमसाठी. तो राजा. वर जरा ताल धरलो. यो बायले यो सोरोमाका जाय पहिलो. सोरोमाका दिना झाल्या तुझे फोडतले टोकलो. या कोकणी गाण्यांची एक मजा वेगळी असा. आणि खास करून सध्या शिगमोत्सवात गाजलेली बरीच गाणी असत. थोड्यान त्या गाण्यांकडे सुद्धा जाऊया. कोकणचो शिगमोत्सव आणि गोयचो शिगमोत्सव याची एक वेगळी ओळख. गोयचा रोंबाट, गोयचे मेळे, गोयचे राधा. पण मैदानावर सध्या रोंबाट उत्सवासारखोच आपल्या टीमसाठी जणू काही हो रोंबाट उत्सव साजरा करताना गोवन स्ट्रायकर गोवा संघ. यावर्षीच्या मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये महेशभाई कोनाडकरने घोषणा केली होती, व्यावसायिक संघ आपण उभो करतलो गोवन स्ट्रायकर गोवा नावाचो. लगोलग लागणाऱ्या बऱ्याच मोठ्या व्यावसायिक स्पर्धांमध्ये हो संघ खेळलो. पहिल्या 3 स्पर्धांमधले कटू अनुभव खास करून नवज्योत बापार्डे, देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव. अगदी ऐन मोक्याच्या क्षणी विजयाच्या उंबरठ्यावरसून या संघाक पराभव पत्करूचो लागलो. संघाक स्पर्धेतून गाशा गुंडाळचो लागलो. पण त्यानंतर या संघान झेप घेतली फिनिक्स पक्षाप्रमाणे. खास करून प्रिन्स समाजवी कलेश्वर मित्रमंडळाची मानाची स्पर्धा 36वे पर्व आणि गोवन स्ट्रायकर गोवा संघान मिळवलेला विजेतेपद तासुद्धा पुनाजीच्या गैरहजेत. यावेळी अजून एक फसलेलो फटको. मिड ऑन चेंडूच्या खाली. पहिल्या प्रयत्नात झेल सुटलो. दुसऱ्या प्रयत्नात बॅकअप कमी पडलो. साहिल वायंगणकर त्या जागेवर होतो. डॉट बॉलनिशी खेळ संपलो 5 ओव्हरींचो. धावसंख्या स्थिरावलेली 31 रन्सावर. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये अजूनही आशा असतली. रन्स होत 46. विजय आणि पराभवातला अंतर कमी करूचा. पराभव स्वीकारताना सुद्धा तो सन्मानान स्वीकारूचो. या प्रत्येक खेळाडूचा टीमचा स्वप्न असतं आणि बघूया या मॅचमध्ये ह्या स्वप्न कोणाचा पूर्ण होतला. एक संघ विजयी होतलो
तिसऱ्या क्रमांकावर सेमीफायनलमध्ये पोहोचलो. नक्की तो खैचो असा राजू खान बामण 11 की गोवन स्ट्रायकर गोवा संघ. सध्या तरी गोवन स्ट्रायकर गोवा संघाचा पारडा बऱ्यापैकी जड असा आणि विजयाची जर पर्सेंटेज बघितलात तर जवळपास 99% गोवन स्ट्रायकर गोवा संघाच्या बाजून. शेवटचे 6 चेंडू बॉलिंग मार्कवर रोहन साळगावकर. देवगडच्या स्पर्धेत सुद्धा काय जबरदस्त गोलंदाजी केली रोहन साळगावकरने. त्या रोहनचं पहिलं बॉल मिडॉनच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली घुंगरून सुद्धा घुंगरू वाजवले. त्यानंतर घुंगरूचं थ्रो बघा. गोवा राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळान असे काही मोजके खेळाडू असत जे या सीमारेषेवरून त्या सीमारेषेवर थ्रो मारू शकतात. घुंगरूचा दाखवचा होता आपण किती लांब थ्रो मारू शकतो. आमका अंदाजा घुंगरू तुझ्या ताकदीची तुझ्या अचूकतेची सुटलेल्या झेल्यानंतर कदाचित ह्या फ्रस्ट्रेशन त्याच्या थ्रोमधून दिसला. 3 धावा या बॉलवर. वेगवान चेंडू डाऊन दी ग्राउंड लेग स्टम्पच्या दिशेन वाईड +1 2 धावा या बॉलवर मिळाले. आमचे स्वयंसेवक जरा स्टम्पच्या मागे जाऊन थांबा प्लीज. रॉयल किंग सावंतवाडीचे आमचे सहकारी जे असत मित्र असत तुषार तुळसकर, निशान आचरेकर, ओमकार गावकर आणि त्यांचे सगळे सहकारी गेल्या 5 पर्वात या स्पर्धेच्या आयोजनासाठी नियोजनासाठी त्यांची काटेकोर मेहनत आणि बघता बघता मागच्या काही वर्षांचा जर अनुभव बघितलो दरवर्षी ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर जाता. दरवर्षी ही स्पर्धा प्रसिद्धीच्या उंचाकावर जाता आणि या वर्षाचं वैशिष्ट्य असता पहिल्यांदाच सावंतवाडी नगरीसाठी सावंतवाडीकरांचं स्वप्न यावर्षी पूर्ण होतला. JNG साठी 21व्या शतकातली मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ती सुद्धा डे नाईट स्वरूपाची. कव्हरच्या दिशेने फटको तर सुंदर सजवलेलो. 2 फिल्डर या दोघांच्या मधून चेंडू सीमापार. भाजपा चषक चौकार. चौकारान मोठंसं फरक पडायचो नाही पण पुढच्या स्पर्धेसाठी मात्र आत्मविश्वास नक्की मिळतो या बॅटरला. राजू खान बामण 11 आमचे मित्रवर्य राजू खान यांच्या मालकीचा संघ. क्रिकेटबरोबरच दहीहंडीची स्पर्धासुद्धा खूप दर्जेदार त्यांच्या माध्यमातून बांधा नगरीमध्ये संपन्न होता. त्या राजू खान यांच्या मालकीचा हे संघ राजू खान बामण 11 आणि या संघासमोर सध्या तरी गोवन स्ट्रायकर गोवा संघान आपली बाजू भक्कम केली. कॉमेंट्री बॉक्समध्ये सकाळपासून आपण आवाज ऐकतो. सचिन सावंत मॅन फ्रॉम कारेवडे, गुरु चिटणेस, सावंतवाडीचा गोड आवाज सोबत अमोल चमदाडे, कणकवली तालुक्यातल्या कासार्डे गावचा आवाज जो लवकरच तुमका सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका मोठ्या 5 लाख रुपयांच्या डे नाईट क्रिकेट स्पर्धेत सुद्धा ऐकाक मिळतलो. अगदी लवकरच ती स्पर्धासुद्धा तुमच्या भेटीसाठी येता. कणकवली तालुक्यातल्या नाधवडे गावामध्ये 5 एप्रिल ते 9 एप्रिल सिंधुदुर्ग जिल्ह्यातली अजून एक 5.5 लाख रुपयांचा पहिला बक्षीस असणारी मानाची डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेचं नाव असा सिंधू नायक चषक. कोकणचे भाग्यविधाते माजी पालकमंत्री, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार आदरणीय नारायणराव राणेसाहेब यांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सिंधू नायक ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. 5 एप्रिल ते 9 एप्रिल या दरम्यान कणकवली तालुक्यातील नाधवडेच्या या पावनभूमीवर. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 32 रन्सांची गरज. विजयाची औपचारिकता. रोहन साळगावकरचा डॉट बॉल. इनिंगची सांगता आणि गोवन स्ट्रायकर गोवा संघ सेमीफायनलमध्ये पोचणारो आजच्या दिवसातलो 30रो संघ. वेल प्लेड गोवन स्ट्रायकर गोवा. राजू खान बामण 11 या टीमचे टीम ओनर राजू खान सर, टीमचे सगळे खेळाडू, या टीमचे पाठीराखे, या सगळ्यांचे या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल मनपूर्वक आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. अगदी 10 मिनिटांची विश्रांती फक्त ऑफिशियलसाठी आणि लगेच मैदानावर राजाराम वॉरियर्स तळवडे बनाम मनोज स्पोर्ट कणकवली. न्यूज फ्रॉम सेंटर राजाराम वॉरियर तळवडे वन दी टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करताना ज्याने खूप सुंदर गोलंदाजी केली. एका षटकामध्ये 2 विकेट मिळवल्यात 7 धावा खर्च करून आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं डेप्थ ओव्हरमध्ये जबरदस्त फलंदाजी. 4 षटकारांसह 9 चेंडूमध्ये 28 धावा जमवल्यात. मॅन ऑफ द मॅच मिस्टर हर्षद मातोंडकर.